यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, मग उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, यंदा 2026मध्ये हरतालिका आणि गणेश चतुर्थीच्या तारखेबाबत एक विशेष योग्य पाहायला मिळणार आहे. दरवर्षी हरतालिकेनंतर दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. मात्र यंदा तिथीच्या गणनेमुळे हरतालिका आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही सण 14 सप्टेंबर 2026 रोजी एकाच दिवशी येणार आहे. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की हरतालिकाचा उपवास नेमका कधी सोडायचा? आधी हरतालिकेची पूजा करायची की गणपतीची स्थापना आणि गणपतीची पूजा केल्यानंतर उपवास सोडायचं का? चला तर मग या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम जाणून घेऊया की यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी का आल्या आहेत. हरतालिका तृतीया ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते, तर गणेश चतुर्थी ही चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. यंदा तिथीच्या गणनेमुळे या दोन्ही तिथीला कालावधी 14 सप्टेंबरच्या आसपास येत असल्याने दोन्ही सण एकाच दिवशी साजरे केली जाणार आहेत. म्हणजेच यंदा एका बाजूला माता पार्वती आणि भगवान शंकराची पूजा, तर दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता श्री गणेशाचे स्वागत असा दुहेरी उत्सव पाहायला मिळणार आहे. आता जाणून घेऊया हरतालिकेचा व्रताचे महत्त्व. हरतालिका व्रत हे माता पार्वती आणि भगवान शंकराला समर्पित असलेले महत्त्वाचे व्रत मानले जाते. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात. तर अविवाहित मुली मनासारखा आणि योग्य जीवनसाथी मिळावा या इच्छाने हरतालिकेचे व्रत करतात. पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. माता पार्वतीच्या या तपश्चर्याचे स्मरण म्हणून हरतालिका व्रताची परंपरा सुरू झाली, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी महिला शिवपार्वतीची पूजा करून दिवसभर उपवास करतात. काही महिला हा उपवास निर्जला म्हणजे अन्न आणि पाण्याशिवाय करतात. आता सर्वात महत्त्वाची प्रश्न, यंदा हरतालिकेची उपवास कधी सोडायचा? सामान्यतः हरतालिकेची उपवास एक दिवस केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा आणि उत्तर पूजा केल्यानंतर उपवास सोडण्याची परंपरा आहे. यंदा मात्र 14 सप्टेंबरलाच गणेश चतुर्थी असल्यामुळे अनेक महिलांना उपवासाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दिलेल्या माहितीनुसार 14 सप्टेंबर 2026 रोजी हरतालिकेचा उपवास सुरू करून 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी पूजा आणि उत्तर पूजा केल्यानंतर उपवास सोडण्याची पद्धत सांगितली जात आहे. म्हणजे 14 सप्टेंबर रोजी हरतालिकेची पूजा करून उपवास सुरू ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 सप्टेंबर रोजी सकाळी गणपतीची आरती आणि घरची पूजा झाल्यानंतर आपल्या घरच्या परंपरेनुसार उपवास सोडायचा. आता प्रश्न येतो, 14 सप्टेंबरला गणपतीची स्थापना कशी करायची? यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी असल्यामुळे सकाळी प्रथम हरतालिकेची पूजा करण्याची पद्धत काही ठिकाणी सांगितली जाते. हरतालिका पूजेची विधी पूर्ण केल्यानंतर आणि पूजेचे साहित्य वाळूच्या मूर्ती विसर्जन केल्यानंतर गणपतीची स्थापना करण्याची परंपरा आहे. त्यानंतर गणेश मूर्ती स्थापना करून प्राणप्रतिष्ठा, पूजा आणि आरती केली जाते. अशा प्रकारे यंदा एकाच दिवशी शिवपार्वतीची आराधना आणि गणरायाचे स्वागत करण्याचा योग्य भक्तांना मिळणार आहे. आता जाणून घेऊया यंदाच्या हरतालिका पूजेची तिथी आणि शुभमुहूर्त. दिलेल्या पंचांग माहितीनुसार तृतीया तिथीची सुरुवात 13 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:08 होणार आहे आणि तृतीया तिथी समाप्त होणार आहे 14 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:06. 14 सप्टेंबर रोजी हरतालिका पूजेचा शुभमुहूर्त सकाळी 6:26 पासून ते सकाळी 7:06 असल्याचे या माहिती सांगण्यात आले आहे. त्यामुळे या वेळात हरतालिकेची पूजा करण्याचे नियोजन करता येईल. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा,
हरतालिकेची उपवास विशेष निर्जला उपवास कठीण मानला जातो. प्रत्येक व्यक्तीचा प्रकृती वेगळी असते, त्यामुळे आजारपण असल्यास, नियमित औषध सुरू असल्यास, गर्भवती असल्यास किंवा इतर आरोग्याची समस्या असल्यास कठोर निर्जला उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. धार्मिक श्रद्धा महत्त्वाची असली तरी आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, यंदा 14 सप्टेंबर 2026 रोजी हरतालिका आणि गणेश चतुर्थी एका दिवशी येणार आहे. सकाळी हरतालिकेची पूजा करून व्रताची सुरुवात करायची आणि स्थापना करून पूजा अर्चना करायची आणि हरतालिकेची उपवास 15 सप्टेंबर रोजी सकाळी घराची पूजा आणि गणपतीची आरती झाल्यानंतर आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार उपवास सोडण्याची पद्धत सांगितली जात आहे. तुमच्या घरातील परंपरा किंवा स्थानिक पंचांगानुसार विधी आणि पारायणचे वेळ असू शकते, त्यामुळे अंतिम निर्णय घेताना आपल्या गुरुजी किंवा स्थानिक पंचांगाचा सल्ला घेणे उत्तम. तर यंदाच्या या विशेष युगासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या नातेवाईकांना शेअर करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.